लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। सध्या महाराष्ट्रामध्ये एक विषय मोठ्या प्रमाणात गाजतोय। तो विषय म्हणजे हिंदी भाषेची तृतीय भाषा म्हणून सरकारने केलेली अनिवार्यता। मंडळी, इंग्रजांचं जेव्हा सरकार होतं ना, म्हणजे इंग्रज ज्या वेळेला भारतामध्ये राज्य करत होते, भारतीयांवरती अन्याय करत होते, जबरदस्ती करत होते, त्यावेळेला स्वातंत्र्याची जेव्हा चळवळ सुरू झाली, अशातच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये एक अग्रलेख लिहिला होता। त्या अग्रलेखाचं नाव होतं सरकारचे डोके ठिकाणावर आहे का। आज त्याच अग्रलेखाची अत्यंत गरज आहे। महाराष्ट्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा संपूर्ण महाराष्ट्रवासियांना पडलेला प्रश्न आहे। मात्र व्यक्त कोण होत नाही, तेच त्यांच्या मनामधील मत आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करायचंय। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय यूएस मीडियाच्या स्पॉटलाइट थिंक ह्या कार्यक्रमात। मंडळी, महाराष्ट्र सरकारने जे काही पहिलीपासूनच्या मुलांवरती अन्याय करायला सुरुवात केलेली आहे, हिंदी भाषेला तृतीय भाषा मान्यता देऊन अनिवार्यता करून जो काही अन्याय केला जातोय ना, त्याबद्दल मला माझं मत व्यक्त करायचंय। लहान मुलांवरती हा अन्याय का, असे अनेक प्रश्न विविध माध्यमांमधून उपस्थित केले जात आहेत। विविध राजकीय पक्ष ह्या गोष्टीला विरोध करतायत। मात्र सरकार एवढं कठोर आहे की त्यांनी ठरवलंच आहे की पहिलीपासून ते 5वी पर्यंतच्या मुलांना आम्ही हिंदी भाषा ही शिकवूनच राहणार आहोत। म्हणून आता सरकारने थेट वेळापत्रक जाहीर केलंय की तिसरी भाषा म्हणजे हिंदी भाषा, ही हिंदी भाषा कशी शिकवायची, तर प्रत्येक आठवड्याला हिंदी भाषेसाठी 5 तासिका घ्यायच्या, प्रत्येक तासिका 35 मिनिटाची ठेवायची, हे थेट सरकारने जाहीर केलंय। म्हणजे एका बाजूला हिंदी भाषा नको म्हणून लोक आंदोलन करतायत, राजकीय नेते आंदोलन करतायत, विरोध मोठ्या प्रमाणात होतोय, तरी देखील सरकारला ह्याबद्दल काहीही घेणं देणं नाहीये। त्यांना त्यांच्या मनामध्ये जे आहे तेच करायचं आहे, कारण केंद्रामधून आदेश आलाय। केंद्राने सांगितलेलं आहे की आता तृतीय भाषा आपण हिंदी भाषा शिकवू। मात्र त्याच केंद्रातले 2 नेते, पंतप्रधान आणि गृहमंत्री, ज्या गुजरातमधले आहेत, त्या गुजरातमध्ये मात्र हिंदी भाषा शिकवत नाहीये। राज ठाकरे यांनी स्वतः 2 दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा आणला ना, की गुजरातमध्ये हिंदी भाषा आम्ही शिकवणार नाही म्हणून गुजरातच्या प्रशासनाने स्पष्ट केलंय। पण महाराष्ट्र सरकार काय एवढं लाड करते? आणि मुळात केंद्राचा जर आपण जी आर बघितला ना, तर केंद्राच्या जी आर मध्ये कुठेही हिंदी भाषा ही 1ली ते 5वीच्या मुलांना सक्तीची करा असं म्हटलेलंच नाहीये। मात्र महाराष्ट्र सरकारलाच हे लाड पुरवायचे, किंबहुना लहान मुलांवरती अन्याय अत्याचार करायचा आहे। होय, अत्याचारच म्हणे। अरे, 1लीची मुलं आहेत, 6 वर्षाची मुलं आहेत, त्यांना मातृभाषा काय हे आधी स्पष्टपणे माहित नसतं, समजलेलं नसतं। मराठी म्हणजे काय, आपली मातृभाषा म्हणजे काय, तिचं महत्व काय आहे, तिचा इतिहास काय आहे, ती अभिजात भाषा म्हणून का निर्माण झाली, कशा पद्धतीने मराठी भाषा घडली, मराठी काव्य काय आहे, मराठी ग्रंथ काय आहेत, मराठी वाङ्मय काय आहे, कोणत्याही प्रकारची कल्पना या लहान मुलांना नसताना त्यांना आपण हिंदी भाषा शिकवणार आहोत। त्यांना आधी संपूर्ण त्यांची मातृभाषा का आहे, मराठीला मातृभाषा का म्हटली जाते, हे आधी समजून घेऊ दे ना, त्याचं महत्व समजून घेऊ दे, तिची विविधता समजून घेऊ दे, त्याची एक गोडवा समजून घेऊ दे, मग हिंदी भाषा शिकू दे ना। 5वी 6वी नंतर त्यांनी हिंदी भाषा शिकू दे, कोण नाही म्हणतंय। पण आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी तर स्पष्ट केलं, देशभरामध्ये एक संपर्क भाषा असावी ही केंद्र सरकारची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हे केलं जात आहे असं मला वाटतंय, असं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर मत व्यक्त केलं। अरे, 1ली, 2री, 3रीच्या मुलांना तुम्ही देशभरात कुठे संपर्क करण्यासाठी पाठवणार आहात, देशाचं नेतृत्व करण्यासाठी कुठे पाठवणार आहात, कोणतं महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी देशाच्या व्यासपीठावरती 1ली 2रीच्या मुलांना घेऊन जाणार आहात, की बाबा इथे उभा राहा आणि हिंदीत बोल, कोणाशी ते बोलायला जाणार आहेत, का आपण हा संपूर्ण खेळ करतोय? आता दुसरे जण म्हणतात की मराठी आणि हिंदीची लिपी सारखीच आहे, मान्य आहे, सारखीच आहे, मुळाक्षरं सारखी असली तरीही उच्चार वेगळे आहेत, व्याकरण वेगळं आहे, मुलांना किती आपण गोंधळात टाकणार आहोत? काही जे वैचारिक ज्यांच्यामध्ये अनेक किडे वळवळत असतात ना, ते देखील आता मत व्यक्त करतायत की राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी, बहुभाषिकता मुलांमध्ये आणण्यासाठी, करिअरच्या संधी निर्माण करण्यासाठी मुलांनी हिंदी शिकणं गरजेचं आहे। अरे मूर्खांनो, 1ली 2रीच्या मुलांना कुठे करिअरच्या संधी देणार आहात?
करिअरच्या संधी कधी निर्माण होतात? ग्रॅज्युएशन नंतर होतात ना, 12वी नंतरच्या शिक्षणानंतर होतात ना. मग पहिली दुसरीची मुलं कुठं करिअर करत फिरणार आहेत? कुठे ते राष्ट्रीय एकात्मतेचा झेंडा घेऊन जाणार आहेत? कुठे ते बहुभाषिकता म्हणून तुम्ही त्यांचा सत्कार करणार आहात? पहिलीपासूनची मुलं ज्यावेळेला नातेवाईक घरामध्ये येतात ना, तेव्हा तुम्हीच ह्या मुलांना म्हणरे बडबड गीत, सांगरे गोष्ट, काय शिकलात सांगरे असं करत नातेवाईकांसमोर उभं करता. आता हिंदी भाषा शिकवायला लागल्यावरती म्हण हिंदीची कविता, म्हण हिंदीचा धडा म्हणून नातेवाईकांसमोर उभं कराल. अरे थोडं तरी मुलांचा विचार करा. लहान मुलं आहेत ती, आधीच ते मराठी, इंग्लिश, विज्ञान, भूगोल, इतिहास सगळं शिकतात. त्यांचे विज्ञानाचे प्रकल्प पालकांना घरात करावे लागतात. ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. ह्या गोष्टीकडे तुम्ही बघा. ही गोष्ट कशी बदलता येईल ते बघा. मुलांच्या खेळण्याच्या वयामध्ये आपण त्यांच्यावरती किती दडपण आणतोय ना, ह्याचा विचार सरकारने करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिलीचं वय हे बालवय आहे. त्यांना शाळा म्हणजे काय हे समजून घेऊ दे, त्यांना खेळू दे, बागडू दे, त्यांना प्रेशराईज करू नका. ह्या संपूर्ण गोष्टीमुळे ना आता पहिलीपासूनची मुलं क्लासेसला जायला सुरुवात झाले. म्हणजे शाळेमध्ये शिकायचं आणि परत बाहेर शाळेतनं सुटल्यावरती क्लासेसला जायचं, हे वास्तव सध्या निर्माण झालंय. बदला हे वास्तव. आणि तुम्हाला एवढंच शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायची इच्छा आहे ना, तर जरा इतिहास देखील बदला. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, ते बोस्टन टी पार्टी, हुनायू बिनायू, ते काय ते कोण आले गेले ते नको आहे. शिकवा त्यांना महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, कसं हे वैभव निर्माण झालं, शिकवा ह्या गोष्टी. काय करायचंय? पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध करून अरे तिसरं महायुद्धाच्या उंबरठ्यावरती जग आहे. ह्या गोष्टी बदलता आल्या तर बघा ना. जिल्हा परिषदच्या गावागावांमध्ये जाऊन शाळा बघा, गळतायत, कौलं फुटलेत, मुलांना बसायला जागा नाही, विद्यार्थी नाहीये, शिक्षक नाहीये, खेळायला पटांगण नाहीये. तिथे आपल्याला काय करता येईल, तिथे कशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था आपल्याला हायटेक करता येईल, याबद्दल काहीतरी निर्णय घ्या. कशाला ते केंद्राचे लाड पुरवत बसलायत? बाकी कोणतंही राज्य पुरवत नाहीये, महाराष्ट्रच हे लाड पुरवतोय. महाराष्ट्रच फक्त लहान मुलांवरती सो कॉल त्यांच्या विचारधारेवरनं हे काहीतरी लादण्याचा प्रयत्न करते. लहान मुलांसोबत देखील राजकारण केलं जातंय, राजकारण नव्हे हिंदीकरण केलं जातंय. येणाऱ्या पुढच्या 20 वर्षांमध्ये मराठी कमी आणि हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोललं जाईल. आता ते देखील प्रमाण वाढायला लागलंय आणि आपण म्हणू की लगता है हमें अच्छा हम बोलते हिंदी. विसरून जाऊ आपण की लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी. हे जे वास्तव येणाऱ्या काळामध्ये आहे, हे जर आपल्याला बदलायचं असेल ना, तर आत्ताच हे जे काही बी पेरलं जातंय ना, ते बी काढून फेकून द्या. विचार करा. ऐकून फक्त शांत बसू नका, व्यक्त व्हा. धन्यवाद.